संध्याताई इंगळे या उमेदवार आहेत. या उमेदवाराची अगदी प्रचाराची धुरा नव्हे तर संपूर्ण पूर्ण कारभार पूर्ण व्यवस्था ते सांभाळणारे माझ्यासोबत प्रमोद कांबळे आहेत. एकंदरीत त्यांचा अनुभव दांडगा आहे. ताईंचं भरपूर कामं ते स्वतः जवळून बघतात. तर काय सांगाल प्रमोद भाऊ, या प्रभागामध्ये ताईंचा जो हा प्रभाग आहे त्या प्रभागाच्या पूर्ण कामावर तुम्ही देखरेख वगैरे वगैरे आणि काम बघताय, काय सांगाल? कसा कसा प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद आम्हाला एकदम आमच्या कामाच्या केलेल्या कामाच्या भरोश्यावर उत्तम प्रकारे आम्हाला मतदार देत आहेत. 2016मध्ये जेव्हा ताई माझी पहिल्यांदा निवडून आली त्याच्या आधी वार्डाचा विकास जसा पाहिजे तसा झाला नव्हता. रस्ते नव्हते, नाल्या नव्हते, सांडपाण्याची व्यवस्था नव्हती, रस्ते खूप खराब झाले होते, बऱ्याचशा समस्या होत्या. 2016मध्ये आम्ही आल्याबरोबर बरेचसे असे रस्ते सिमेंटचे बनवले, त्यानंतर नाल्या बनवल्या आणि जे काही घरकुलचा मुद्दा होता त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसादसुद्धा दिला होता, परंतु काही कारणं आली समोर, त्याच्यामुळे तो मुद्दा मार्गी लागू शकला नाही. मग त्यात मुख्य कारण आलं परकोट बाधित क्षेत्रातील पुरातत्व विभागाच्या परवानगीचं. तर पुरातत्व विभागाच्या ऑफिसला आम्ही नागपूरला व्हिजिट दिली. त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मुंबईला जा. मग आम्ही सायन फोर्टला ऑफिस आहे तिथं गेलो. तिथं आम्ही प्रश्न उपस्थित केला तर ते म्हणाले की तुमच्या घरकुलचा प्रश्न मार्गी लागू शकतो, फक्त नगर परिषदेच्या माध्यमातून व्यवस्थित असा प्रस्ताव आमच्याकडे सादर करा. आणि तो सुद्धा आता त्यानंतर मग आता कोरोना पिरियड आला आणि बरेचसे काही असे प्रश्न उपस्थित झाले का तो लागू शकला नाही, घरकुलचा मार्गी लागू शकला नाही. तर आता आमचे पूर्ण सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तोच आहे की लोकांना घरकुलं कसे मिळतील, त्या परकोटबाधित क्षेत्रातील लोकांना घरकुलं कसे मिळतील त्याच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहोत. रमाई आवास योजनेअंतर्गतसुद्धा आम्ही लोकांना घरकुलं मंजूर करून दिली जिथं हा प्रश्न नव्हता तिथं. परंतु माझा भाग हा जास्तीत जास्त परकोटबाधित क्षेत्रात येत असल्यामुळं त्यांना घरकुलं नाही मिळू शकली पुरातत्व विभागाच्या काही नियम व अटी असल्यामुळे. पण त्या मार्गी लागू शकतात, तिथून मी पूर्ण माहिती काढलेली आहे आणि 100% त्या लोकांना आम्ही घरकुल देण्याचा प्रयत्न करू. प्रचंड इथे मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर सुद्धा इथं होत आहे आणि अगदी जनशक्ती तुमच्या पाठीमागं आहे असं वाटतंय तुम्हाला? बिलकुल. मी केलेल्या कार्याची पावती म्हणून लोक आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि खरोखर म्हणे तुमचं जो विजन आहे वार्डचं, आता यावेळेस थोडी वार्डची रचना बदललेली आहे. काही नवीन भाग आम्हाला आमच्या या प्रभागात जुळलेला आहे, जसा की विदर्भ मिल कॉलनी, जुनी चाळ, नवी चाळ आणि रेल्वे स्टेशनचा काही भाग. आम्ही या ठिकाणी जेव्हा फिरतो आहे तर बऱ्याचशा अशा समस्या आहेत का त्या ठिकाणी नाल्याचासुद्धा प्रश्न मार्गी लागलेला नाही. लोक अक्षरशः प्रश्न मांडतात, आतापर्यंत आमच्या इथं काही झालं नाही. तर आणि आम्ही तुमचा वार्ड बघितला. बाकीच्या उमेदवारांसोबत जेव्हा त्या परिसरातील लोक फिरतात ते आम्हाला आमच्या कामाची पावती देतात की तुमच्या वार्डात तुम्ही टाईल्स बसवल्या, चेकर्स बसवले, खूप सुंदर तुम्ही असा वार्ड बनवला, खरोखर तुमचं काम दिसते. हीच आमची कामाची पावती आहे की लोक आम्हाला स्वतःहून चांगला प्रतिसाद देत आहेत. मतदारांना या निमित्ताने ताईच्या वतीनं काय आवाहन कराल? मतदारांना मी ताईच्या वतीनं हेच आवाहन करेल की येत्या निवडणुकीत आमच्या ताईला तुम्ही निवडून द्या आणि तुमच्या जे काही समस्या आहेत, PR कार्डची असो, घरकुलची असो, कोणतंही दवाखान्याचे काम असो, आमचा पूर्ण परिवार तुमच्या पाठीशी राहील आणि आतापर्यंत जसा राहिला त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे आम्ही काम करू. कारण आमच्या कुटुंबात ताई जरी एकटी नगरसेविका असली पण तिच्या मागं आमच्या कुटुंबातील 4 ते 5 सदस्य आम्ही समाजसेवेचं कार्य करतो आणि या समाजसेवेच्या कार्याच्या माध्यमातून जनतेचा प्रत्येक प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद प्रमोद दादा. हे होते प्रमोद भाऊ कांबळे. ताईंच्या खऱ्या अर्थानं सदैव पाठीशी असतात आणि ताईंचं जे बटन क्रमांक म्हणजे रोड रोलर हे चिन्ह आहे. बटन क्रमांक 1 आहे. रोड रोलर आपण बघतोय सदैव रस्त्यावर असते आणि विकासात्मक कामं घेऊन ते चालते. विरोधकांना दाबण्याचं काम खऱ्या अर्थानं ते करते. यावेळेस हे रोलर जे आहेत या रोड रोलरवर मतदान करावं अशाही पद्धतीचं आव्हान या निमित्तानं इथून होते आहे. धन्यवाद.